गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। विद्यार्थ्यांनी कष्ट आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवले पाहिजे, कारण ती आता काळाची गरज झालेली आहे, असे मत क्रांतीवीर व्ही.एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी व्यक्त केले। क्रांतीवीर व्ही.एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी येथे आविष्कार स्पर्धा 2025 व महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण व ध्वजारोहण प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी बोलताना ते म्हणाले की आज जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे। विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही होऊन संगणक, मोबाईल यांचा योग्य वापर करून आपल्या स्थानिक गरजा कशा सोडवता येतील यासाठी संशोधन प्रकल्प केले पाहिजे। आज जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, त्या संधी आपण ओळखल्या पाहिजे। आपली क्षमता व कौशल्य विकसित करून त्यानुसार आपण ध्येय ठरवत ध्येयाकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले। कार्यक्रमाची सुरुवात रौप्य महोत्सवी ध्वजाचे अनावरण करून व क्रांतीवीर वसंतराव नाईक यांचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते रौप्य महोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले। यावेळी मंचावर संस्थेचे संचालक सुभाष आव्हाड, स्पर्धेचे परीक्षक म्हणून केटीएच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वसंत बोरस्ते, डॉक्टर ज्योती पवार, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सांगळे, उपप्राचार्य डॉक्टर सुनील उगले, IQAC समन्वयक डॉक्टर आनंद सानप, डॉक्टर तुकाराम भवर, डॉक्टर रुपाली शिंदे, डॉक्टर प्रल्हाद दुधाणे आदी उपस्थित होते। या प्रसंगी मंचावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित सुरजन रंग व साहित्यिक उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत दुर्गेश महाले यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी परीक्षकाच्या भूमिकेतून बोलताना डॉक्टर वसंत बोरस्ते यांनी आविष्कार स्पर्धा या विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प करण्यासाठी संधी देत असतात व अशा संधीमधून उपयोगी असे संशोधन पुढे येते, असे प्रतिपादन करत विद्यार्थ्यांनी संधी घेण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी महाविद्यालयाच्या 25 वर्षाची दैदिप्यमान वाटचालीचा आढावा घेत यशस्वी परंपरा विशद केली आहे। सदर कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सांगळे, उपप्राचार्य डॉक्टर सुनील उगले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागाचे विभाग प्रमुख, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य दिलीप गांगुर्डे यांनी केले, तर आभार डॉक्टर तुकाराम भवर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।